दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। पंचवटीतील पेठ फाटा या ठिकाणी वाहतूक युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या वाहतूक पथकासह दुचाकी धडक मोहीम कारवाई सुरू करण्यात आली। या कारवाई दरम्यान विना सीट बेल्ट शासनाचा 220 रुपये दंड होता। आता शासनाने 1000 रुपये दंड केला। विना हेल्मेट 500 ऐवजी 1000 रुपये दंड करण्यात आला। या संदर्भात वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी अधिक माहिती दिली। बोला। शहर वाहतूक शाखा युनिट 1 अंतर्गत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। जे लोक सीट बेल्ट वापरत नाहीत, त्याचबरोबर जे लोक काळी काच लावतात, नंबर प्लेट फॅन्सी लावतात, सायलेन्सर लावून गाड्या फिरवतात, अशा विरुद्ध विशेष मोहीम शहर वाहतूक शाखा युनिट 1 अंतर्गत राबवण्यात येत आहे। आणि त्या दरम्यान आम्ही कारवाई करत आहोत। आणि जे लोकांना नियम सिग्नल जंप करतात, त्याचबरोबर जे लोक हेल्मेट घालत नाहीत, अशा विरुद्ध पण कारवाईचा जोर आम्ही घेतलेला आहे। आणि लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, कारण की नाशिक शहरामध्ये दिवसेंदिवस रहदारीचं प्रमाण, वाहनांचं प्रमाण वाढत आहे। 20 ते 22 लाख वाहनं नाशिक शहरामध्ये आहेत आणि साधारण त्या तुलनेने पोलिसांची संख्या फार कमी आहे। 7000 ते 8000 वाहनांमागे एक पोलीस अशी विषम प्रमाणात संख्या असल्यामुळे कारवाई करत आहोत। परंतु लोकांना याद्वारे आवाहन केले जाते की लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, पोलिसांना सहकार्य करावं आणि सीट बेल्ट लावावा। त्याचबरोबर आता नवीन नियमांप्रमाणे सीट बेल्टला 1000 रुपये दंड झालेला आहे, हेल्मेटला पण 1000 रुपये दंड झालेला आहे, विना हेल्मेट चालवण्यास गाडी 1000 रुपये दंड झालेला आहे आणि दंडाची रक्कम डबल झालेली आहे। तरी यापुढे वाहन चालकांनी याची काळजी घ्यावी आणि आपल्याला दंड होणार नाही आणि आपलं चलन होणार नाही याची काळजी घेऊन वाहन चालवावे, वाहतुकीचे नियमांचं पालन करावे, सिग्नलला 1 मिनिट थांबावे, जास्तीत जास्त 60 सेकंदाचा सिग्नल असतो। प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।